सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 या परीक्षेचे नियोजन आपण करत आहोत. पेपर क्रमांक 1 महत्वाचा आहे हे मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला. आता पेपर 1 चा जो अभ्यास आहे तो अभ्यास कसा करायचा लक्षात घ्या. पेपर 1 मुळे तुमचा रिझल्ट येत असतो. पेपर 1 मुळेच तुमचा यश, पेपर 1 मुळेच तुम्हाला यश मिळणार हे मात्र नक्की. पेपर 2 हा तुमचा विषय आहे, तुम्ही अभ्यास करणारच, परंतु पेपर 1 कडे थोडं लक्ष जास्त दिलं तर इथं आउटपुट जास्त आहे, कारण अभ्यासक्रम लिमिटेड आहे. थोडं जरी तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केला तर पेपर 1 मध्ये जास्त मार्क मिळतो. तर पेपर 1 ला तुम्हाला 80+ मार्क घ्यायलाच पाहिजे. तुम्ही 80च्या पुढे मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे. ही खूप स्ट्रॉंग डिसिजन घेऊन तुम्ही ह्या पेपर 1 कडे प्रिपरेशन करावी, कारण अजून कमीत कमी 4 महिना वेळ आहे तुमच्या हातात आणि 4 महिन्यामध्ये 80 मार्क घेणं सोपं आहे. एकूण 10 चॅप्टर्स. ओके, 10 चॅप्टर्स जर आपण पाहिलो तर पहिला चॅप्टर्स आहे टीचिंग अप्टिट्यूड, दुसरा आहे रिसर्च अप्टिट्यूड, तिसरा आहे पॅसेज कॉम्प्रेन्शन, चौथा आहे कम्युनिकेशन, पाचवा आहे मॅथमॅटिकल रिझनिंग, सहावा आहे लॉजिकल रिझनिंग, सातवा आहे डेटा इंटरप्रिटेशन, आठवा आहे ICT, नववा आहे पर्यावरण आणि 10वा आहे हायर एज्युकेशन. ही 10 चॅप्टर्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरून 5-5 प्रश्न विचारतात आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे 10 मार्क एक युनिटावरती आपल्याला मिळणार आहे. अभ्यासक्रम कमी असल्यामुळं सिलेबस मधले जो कन्सेप्ट आहे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर लिमिटेड आहे आणि तेच रिपीट प्रत्येक वेळी तेच कन्सेप्ट विचारतात. फक्त तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. आणि 10 चॅप्टर्स अभ्यास करत असताना 7 चॅप्टर्स वरती तुमचा कमांड पाहिजे. 3 चॅप्टर जरी तुमचा अभ्यास कच्चा असला तरी रिझल्ट मिळतो. आणि टार्गेट 80च्या वरच ठेवला पाहिजे. तुम्ही कितीही ढ असला तरी, मी हाच शब्द वापरतो कारण तुमचा धानय सर ढ असताना सुद्धा 80च्या वर मार्क घेतलेला तुमचा धानय सर, त्यामुळं तुम्हालाही 80च्या वर मार्क मिळाला पाहिजे. हे सोपं आहे. 80 मार्क घेणं सोपं आहे का. काल एक विद्यार्थी मित्र जो 2025च्या सेट परीक्षा पास झाला, आपले पुण्याचे ते सर आहेत, त्यांना पेपर 1 ला 78 गुण आणि पेपर 2 ला 78 गुण आणि तो पास, ते हे इंग्रजी विषयातून. किती लकी म्हणावं लागेल, म्हणजे किती स्मार्ट प्लॅनिंग त्यांनी केलेत बघा. त्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, इंग्लिश लिटरेचरवरती जास्त कमांड नाही त्यांना, परंतु पेपर 1 कडे लक्ष दिला आणि पेपर 1 ला 78 गुण घेतला आणि पेपर 2 ला 78 आणि महाराष्ट्र सेट एक्झाम इंग्रजी विषयातून पास झाला. ह्याला म्हणतात आयडिया. तुम्ही ना जे घटक, आणि मी तर असं म्हणतो, मला 3 घटक येत नाही तरी सुद्धा मला रिझल्ट मिळालेला, तरी सुद्धा मी महाराष्ट्रात जास्त मार्क घेतलो, तरी सुद्धा प्रत्येक राज्यात 80च्या वर मार्क आहे. का तर तुमचा त्या परीक्षेकडे बघण्याची जे दृष्टिकोन आहे ते व्यवस्थित आणि सकारात्मक ठेवा. 10 चॅप्टर्स मी काय केलो, कसं डिवाइड केलो बघा. सुरुवातीला तुम्ही पण याच पद्धतीनेच फॉलो करा. पहिल्यांदा तुम्ही कम्युनिकेशन चॅप्टर वाचन करा. कम्युनिकेशन, संप्रेषण, कम्युनिकेशन चॅप्टर मध्ये जे काय मी पुस्तकामध्ये दिलेले घटक आहे, जे काही कन्सेप्ट आहे, जे काही डेफिनेशन आहे, जे काही माहिती आहे, तेवढंच वाचन करा. 7 ते 8 पेजेस आणि तेच रिपीट व्यवस्थित एकदा वाचन केलं आणि त्या घटकाच्या आधारित ह्यापूर्वी जेवढं काय मी व्हिडिओज केलो ते व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा. व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही बोर्डवरती लिहिलेले पॉइंट्स आहे त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि ते स्क्रीनशॉट तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आणि माझ्या पुस्तकामध्ये जेवढे काही पॉइंट्स मी दिलेले ते वाचन करा आणि ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आणि त्यानंतर त्या चॅप्टरशी संबंधित असलेले MCQ क्वेश्चन्स ते वाचन करा आणि तेही तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये शॉर्ट मध्ये कन्वर्ट करून लिहा. म्हणजे पूर्ण प्रश्न न लिहिता प्रश्नातील जे महत्वाचे शब्द आहे तो शब्द तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आधी कम्युनिकेशन, त्याच्यानंतर थेअरी, त्यानंतर व्हिडिओ, त्याच्यानंतर MCQ क्वेश्चन बँक, त्यानंतर तुमच्या स्वतःचा नोट्स तयार होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक चॅप्टरला एक नोटबुक तयार करावी प्रत्येक चॅप्टर्सला.
आणि जे विद्यार्थी हे कोणासाठी मी सांगत आहे, जे ऑलरेडी सध्या MA शिकत आहे, MSc शिकत आहे, जे काही MCOM विद्यार्थी आहेत, जे काही डिग्री कॉलेजला, सिनियर कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जे अभ्यास करीत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही नियोजन आहे. कारण ज्यांचा ह्यापूर्वी हे नियोजन मी सांगितलं होतं आणि हे नियोजन रिपीट तेच नियोजन सांगतो. फक्त सांगण्याचं काम आमचं आहे, त्याचं फॉलो करणं हा तुमचा काम आहे. मला माहिती आहे विद्यापीठामध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा जे आता सध्या PG पोस्ट ग्रॅज्युएट शिकणारे विद्यार्थी, यू आर व्हेरी लक्की असं मी म्हणतो. कारण तुम्हाला वेळ भेटतो, मिळालेल्या वेळेचा वापर करा, मिळालेल्या वेळेचं उपयोजन करा, मिळालेल्या वेळेचा युटिलाइज करून तुम्ही रिझल्ट काढा. एकदा पास होऊनच विद्यापीठातून बाहेर या, एकदा पास होऊनच सिनियर कॉलेजमधून बाहेर या, एकदा पास होऊनच तुम्ही मार्केटमध्ये या. पास न होता जर तुम्ही मार्केटमध्ये आला, पास न होता तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जॉईन केला, तर तुमचा खूप पिळवणूक होतो, खूप कष्ट तुम्हाला करावं लागणार. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट होऊन ऑलरेडी सिनियर कॉलेजला CH बरोबर काम करणारे विद्यार्थी मित्र आहेत, अजून लग्न नाही, आर्थिक संकट आहे, त्यांना कॉलेजचे प्रेशर असतो, सिनियर प्राध्यापकांचा दबाव असतो, मग हे त्यांना वेळ भेटत नाही. वेळ भेटत नसल्यामुळं प्रेशरमध्ये अभ्यास होत नाही. अभ्यास तरी सुद्धा ते अभ्यास करतात आणि 10 मार्काने, 20 मार्काने, 15 मार्काने, 2 मार्काने, 4 मार्काने, 30 मार्काने रिझल्ट हुकतात आणि रिझल्ट गेलं तर पुन्हा डिप्रेशन येतात त्यांना. आणि जे सिनियर कॉलेजमध्ये ऑलरेडी ते शिकत असलेले गुरुजनांचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतो, खचतो आणि बाकीचे प्रेशर टाकत असतात. अरे तू सेट दिला, काय रिझल्टच आला नाही आणि CH वर काम करतो म्हणून, कारण टोमणे मारणारे पण असतात ना. मग हे सगळं सहनशीलता लय अवघड आहे हो, लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगावं. म्हणून विद्यार्थी जे आता शिकत असलेले विद्यार्थी, कृपया पेपरला व्यवस्थित ह्या पेपरकडे बघा आणि सिरियस होऊनच अभ्यास करा आणि रिझल्ट काढून या. म्हणून पेपर 1 कडे पहिला कम्युनिकेशन चॅप्टर वाचन करा. 10 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि तुमचा नोट्स तुम्ही इतरांना देत बसू नका, त्याचा नोट्सचा वापर तुम्हीच करा. त्यानंतर दुसरा युनिट आहे ICTचा थेरी वाचन करा. माझ्या पुस्तकामध्ये जेवढं काय थेरी आहे तेवढंच करा. मी खूप लिमिट मध्ये लिहिलेलं आहे, मी काय जास्त खोलमध्ये गेलेलं नाही, खोलमध्ये गरज नाही. जिथं खोलमध्ये जायचं तिथं जाऊन आलो ना. परत तुम्ही कसेल तिथं खोलपर्यंत जाताय. जेवढं आणून दिलो तेवढंच तयारी करा, तेवढंच वाचन करा, तेवढंच रिव्हिजन करा, तेवढंच पाठ करा, तेवढंच अभ्यास करा. आयतं सगळं करून मी तुमच्या हातात देत आहे आणि तुम्ही राव त्याच्यावरती सिरियस, म्हणजे सिरियसने तुम्ही त्या माझ्या नोट्सकडे बघत नाही, माझ्या लेक्चरकडे बघत नाही. उगा टाइमपास म्हणून माझं टेस्टिंग करण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघू नका. मी काय म्हणतो, माझं टेस्टिंग करू नका, कारण तुम्ही टेस्टिंग करून काय उपयोग होणार आहे. मी भारी आहे म्हटलं तर उपयोग नाही, मी साधा आहे म्हटलं तर उपयोग नाही. तुम्ही पास होणं महत्वाचं आहे ह्याच्यात. कारण ऑलरेडी मी पास होऊन थांबलो ना. मी पास होऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेला तुमचा दाना सर आहे, मग नोकरी लागला नाही की तुम्हाला. ते पुढचा स्टेप्स आहे. फक्त माझ्याकडनं जेवढं पॉझिटिव्ह घ्यायचे तेवढंच तुम्ही पॉझिटिव्ह घ्या आणि रिझल्ट काढा. ओके. त्याच्यानंतर ICTचा अभ्यास करा, ICT लिमिटेड नोट्स, त्यानंतर MCQ झाल्यानंतर ह्याच्यासाठी सेपरेट नोट्स. प्रत्येक चॅप्टरसाठी असे नोटबुक तयार करा, प्रत्येक चॅप्टरसाठी असे नोटबुक पाहिजे आणि हे नोटबुक तुमच्या हाताने तुम्ही लिहिला पाहिजे. वेगवेगळे कलर पेन घ्या. जेवढं मी माझ्या पुस्तकमध्ये दिलेले तेवढंच पॉइंट्स तुमच्या नोटबुकमध्ये उतराते आहे ते पॉइंट्स लिहा. व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती त्याचं जेवढं लिहिलं तेवढं लिहा प्लीज. लिहायला वेळ नाही हो, वेळ नाही. बघा मी वेळ नाही म्हटलं तर मी काय बोलत नाही. आता टीचिंग ऍप्टिट्यूड, पुन्हा थेरी, पुन्हा MCQ क्वेश्चन बँक, पुन्हा नोट्स. हायर एज्युकेशन, थेरी नोट्स, MCQ क्वेश्चन्स लिहायचं नाही, क्वेश्चन्स मधलं महत्वाचा शब्द लिहायचं. आता परवा डिसेंबरला UGC पूर्णपणे कॅन्सल झाला, त्याच्याऐवजी नवीन एक हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना झाली. ते कधी रद्द झाला, ते कायदा कधी केलेत, तुम्हाला ते प्रश्न विचारतात. मग ते पॉइंट
तेवढंच पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. एक आता हायर एज्युकेशनचा हा नोटबुक जर घेतला तर ह्या नोटबुकमध्ये काय यायला पाहिजे, धानाया सरांची सगळं व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन केलेले पॉइंट्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे. धानाया सरांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधील जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि धानाया सरांनी जे संग्रह केलेले एमसीक्यू क्वेश्चन बँक आहे त्याच्यातील जे काही क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि पाठीमागील जे आपलं सेट झालेलं क्वेश्चन पेपर, पाठीमागील क्वेश्चन पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स त्या तुमच्या नोटबुकमध्ये यायला पाहिजे. एज्युकेशन रिलेटेड म्हणजे त्याच्या युनिटाशी संबंधित असलेले क्वेश्चन्स. असं करा होऊन जातो. असं रिसर्चचे टॉपिक हातात घेतलं की तुमचं 100 म्हणजे 10 मार्क तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. हायर एज्युकेशन, त्यानंतर रिसर्चचे टॉपिक अतिशय सोपं आणि सिंपल टॉपिक आहे. इथं काही जास्त वाचन करायची गरज नाही. 10 मार्क इथं भेटतो. हे सगळं तुम्हाला बोनस मार्क आहे. थेअरी, त्याच्यानंतर एमसीक्यू, त्यानंतर तुमचं स्वतःचं नोट्स. पर्यावरण अतिशय सोपा घटक. थेअरी वाचन करा, यापूर्वी केलेले व्हिडिओमध्ये केलेले एक नोट्स आणि त्याच्यानंतर एमसीक्यू, त्यानंतर तुमच्या स्वतःचं नोट्स 10 मार्क. पॅसेज, ह्यापूर्वी आलेले पॅसेज बघा. पॅसेज हार्ड आहे का सोपा आहे, डिटेल प्रश्न विचारलेले आहे का सरफेस लेवलवरून प्रश्न आहेत ते बघा, त्याचं प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन. हे वैयक्तिक मला अवघड जातो म्हणून मी ह्याला रेड पेनने लिहिलेलं आहे, थोडं हार्ड मला वाटलं म्हणून. आणि बाकी हे 70 पैकी 70 मार्क मी दरवेळी घेतलेले आहे. 70 पैकी 70 मार्क तुम्हाला मिळालंच पाहिजे. तेवढं एरिया जो स्ट्रॉंग असलेला एरिया स्ट्रॉंग करा आणि जे हार्ड असलेलं त्याला थोडं प्रॅक्टिस वाढवा. आणि हे बघा 30 पैकी मला दरवेळी 10 मार्क मिळालेले आहे, 10 ते 12 मार्क. मग हे तुमचा बोनस होय ना. इथे 70 पैकी 70, इथं 10 ते 12 80 झालं ना. सर सांगताय तुम्ही बरोबर आहे, पण मिळालं पाहिजे की मिळणारच. कारण तुमचं धानाय सर तुमच्या सोबत आहे ना. नाही, आम्हाला सांगणार कोणी नव्हते म्हणून आम्ही MA होऊन किती वर्षानंतर मी सेट परीक्षा पास झालेला माणूस. योग्य मार्गदर्शन आपल्याला भेटलं नाही. आम्ही माणूस होतो म्हणून, स्वतःवर आत्मविश्वास नव्हता म्हणून आम्ही ह्या परीक्षेकडे आलेलो नाही. MA नापास होतो म्हणून ह्या परीक्षेकडे आलं नाही. पुन्हा MA इम्प्रुव्हमेंट करून, पुन्हा B+ घेऊन, पुन्हा परीक्षा देऊन आणि 3 वेळा परीक्षा नापास होऊन 4थ्या वेळी आम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर येत असेल आणि वर्ल्ड रेकॉर्ड करत असेल, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, कुठं मध्य प्रदेश, कुठं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, किती फिरलो माहिती आहे का. तेवढं जिद्द पाहिजे बघा. आणि ह्या सिस्टीमने जावा. लॉजिकल रिझनिंगचे ह्यापूर्वी विचारलेले प्रश्न, रिपीट येणारे प्रश्न ते बघा. त्याच पॅटर्न मध्ये प्रश्न विचारतात. मॅथमॅटिक्सचे प्रश्न त्याच पद्धतीने विचारतात. डेटा इंटरप्रिटेशनचे त्याच पद्धतीने प्रश्न विचारतात. त्याच फॉर्म्युलामध्ये प्रश्न विचारतात. फक्त तुम्ही त्याच्याकडे एवढं ह्याच्याने बघितलं पाहिजे ना. जेवढं फोर्स तुम्ही त्याला द्याल तेवढं तुमचा रिझल्ट बाहेर येतो बघा. तुम्ही टाकक सेटला जाऊन असं टाकक केलं तर होत नाही. थोडं जरी असं त्याला काय म्हणतो जोरदार अभ्यास केला, मग असं मारलं की डायरेक्ट आतून सेटचं सर्टिफिकेट यायला बघ, घेऊन जा रे बाबा म्हणून. या पद्धतीने करा. सेटला 80च्या वर मार्क मिळतो. मी आहे तुमच्या सोबत. करूया. नमस्कार.